कांदिवली रेल्वे स्थानकावर सध्या मनसे आणि शिवसैनिक दोन्ही जमा आहेत। दिनेशजी काय सांगाल, किती उत्साह आहे, काय अपेक्षा आहेत, काय बोलणार दोन्ही ठाकरे बंधू? महाराष्ट्रात 25-30 वर्षापासून जे राहतात अमराठी लोक, आजही त्यांना मराठी येत नाहीये। मराठी तर सोडा, त्यांना महाराष्ट्राची भाषा मराठी आहे हेही माहित नाहीये। आणि हे सत्ताधारी सरकार जे अभाषिक लोक आहेत, जे राज्यात आलेले आहेत, त्या लोकांची भाषा या ठिकाणी तुम्ही लहान 5-6 वर्षाच्या मुलांवरती सक्ती करताय। मराठी माणसांनी त्यांचा हा सक्तीचा जो निर्णय आहे तो रद्द करायला लावलेला आहे, त्या लोकांना GR रद्द करायला लावलेला आहे। आणि तो जल्लोष, हा उत्सव माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही आज 16 वर्लीला साजरा करत आहोत। आज आम्ही वर्लीला साजरा करत आहोत। 8 जुलैला आम्ही मीरा रोडला पण दाखवून देऊ कसा मोर्चा काढला जातो। मोर्चा कसा काढला जातो हा पूर्ण देश बघेल आज। आणि जो 2-3 दिवसापासून तो वरडतोय, जो मालवणी, भेंडी बाजार, टोपीवाले, अरे आम्हाला बोलताय तुम्ही रजा अदाकीचा मोर्चा काढला गेला, कुठे होते, कुठल्या बिळात लपलेले हे लोक, बाहेर आलेले का? अरे आज ज्या पक्षात आहेत तो हिंदुत्ववादीचा पक्ष बोलतो स्वतःला, तेही लपलेले, त्याला महाराष्ट्र रस्त्यावरती उतरलेल्या लोकांच्या। आणि आज मराठी माणसं, इतर पक्ष, उद्धव साहेब पण सैनिक या ठिकाणी एकत्र झालेले। अरे आता तुम्ही बघा या ठिकाणी जर ही युती तुम्हाला नाही पाहिजे म्हणून आज जो प्रकार घडलाय ना, मोर्चाचा काढलेला आहे, हा ह्यांच्या मराठी लोकांचा ह्यांना पण हा यांच्या अंगाशी येणार। लक्षात ठेवा, मराठी माणूस आता गप्प बसणार नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस आता रस्त्यावरती उतरणार। मराठी एकजुटीचा तुम्ही शिवसैनिक आहे, तुमची काय भावना आहे, काय सांगा? आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे। आजचा दिवस हा सोन्याने लिहिल्यासारखा दिवस आहे। आज मराठी माणसासाठी सन्माननीय उद्धवजी ठाकरे, राजजी ठाकरे, हे जे ठाकरे ब्रँड आहे जगातलं, हे लोकांसमोर आलेलं आहे। आणि मराठीसाठी फक्त ठाकरे ठाकरे आणि ठाकरेच हे लक्षात ठेवा। सगळ्या मराठी बांधवांना आज धन्यवाद। हजारो लाखोच्या संख्येमध्ये आज दोन्ही भावांचं शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण मराठी बांधव एकवटला आहे। धन्यवाद। काय अपेक्षा आहे, काय बोलणार आज दोन्ही बंधू, काय कसं अपेक्षा म्हणते? काय बोलणार तर मला वाटतं बोलण्याच्या आधीच त्यांनी दोघांनी एकत्र येतोय हा फक्त मुंबईला नाही, महाराष्ट्राला नाही, तर देशाला एक संदेश दिला आहे। आणि तो संदेश दिल्यामुळे जे काही पक्ष बिथरलेत, जे काही नेते बिथरलेत, मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये मराठी माणूस ज्या पद्धतीने एकवटलाय, मुळात ज्या प्रकारे आमची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतात, भाषेच्या वतीने किंवा प्रांताच्या याच्यामध्ये जी गळचेपी होते, याला उसळून टाकून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो झाला होता, तीच परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली आहे। जर आम्हाला कोणत्या प्रकारचा असा दबावतंत्राने दाबण्याचा प्रयत्न केला तर आज महाराष्ट्रातले 2 वाघ पेटून उठलेत आणि त्याच्याबरोबर अखंड महाराष्ट्रातली जनताही पेटून उठले। हा संदेश मराठीमध्ये आपलं गाणं आहे की दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र, तख्त फोडतो महाराष्ट्रामध्ये, या मराठी पक्षाला भडकवू नका, दिल्लीचे तख्तही फोडून टाकेल। एक केड्या म्हणून उद्योगपती आहे, त्यांनी सांगितलं की मी मराठी बोलणार नाही, त्यांना काही तुम्ही उत्तर देणार? अरे त्यांना त्याचं उत्तर त्यांनी कालच दिलेलं आहे। लगेच पलटी घालले की मला संरक्षण द्या म्हणत। अरे जर एवढाच घाबरत होता तर कशाला ओरडायचं? उत्तर त्याचं मिळालेलं आहे की मराठी माणूस रस्त्यावरती उतरला ना तो त्यांनी लगेच शब्द पलटी केलेला आहे, घाबरलेला। संरक्षण पाहिजे, अरे संरक्षण पाहिजे तर मग कशाला हिंमत करतो? अरे इथे मराठी माणसांनी तुम्हाला संरक्षण दिलं तेव्हा तुम्ही लोकांनी इथे व्यवसाय केला, हे लक्षात ठेवा। जेव्हा इथे मराठी रस्त्यावरती काही आक्रमण झालं, काय झालं असेल, दंगा झाला असेल, तर मराठी माणूस यांच्यासाठी रस्त्यावरती उतरला, तेव्हा या लोकांनी आज जे दुकाने मोठे केलेत ना, तर त्याच्यामुळे आणि विसरू नये, मराठी माणसामुळे तुम्ही मोठे झालेले आहात, हे लक्षात असावं। मराठी एकजुटीचा। कांदिवली रेल्वे स्थानकावर मनसेमध्ये एक जोरदार उत्साह आहे। कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।